रोशन पाटील त्याच्या बरोबरीने आतिश पाटील छकडेवाले नॉन स्ट्रायकिंग एंडला मैदानामध्ये दाखल झाले आणि बॉलिंग मार्कमध्ये स्वतः कॅप्टन दीपेश केडी उर्फ भाई केडी मैदानामध्ये पहिलं षटक हात आले. थोडा खेळ थांबा. आपण लाईव्ह टेलिकास्ट मध्ये थोडासा व्यत्यय आलाय. जेव्हा सुरू होतो तेव्हा आम्ही तुम्हाला सिग्नल देऊ. आपण लगेच सामन्याकडे बोलूया. कारण या स्पर्धा प्रत्येक आठवणी खरं तर आपल्यासाठी महत्वाच्या. कारण चिंचपाडा प्रीमियर लीग म्हटली की या गावाच्या प्रतिष्ठेची ही स्पर्धा, गावाच्या सन्मानाची ही स्पर्धा, गावाच्या मानाची ही स्पर्धा, गावाच्या अभिमानाची ही स्पर्धा. आणि या स्पर्धेमध्ये जे जे खेळाडू सहभागी झाले त्यांच्यासाठी मात्र या स्पर्धेला विशेष महत्व आहे. तर प्रेम लाईव्ह टेलिकास्ट सुरू झाला असेल तर मग सिग्नल द्या. कारण आता आपण पहिल्या सामन्याकडे वळतोय, पहिल्या चेंडूकडे वळतोय. कॅमेरामन आणि टेक्निशियन टीम सज्ज आहे. गोट्या कॅमेरामन सध्या त्यांना देखील या ताफ्यामध्ये स्क्वॉडमध्ये दाखल केलं आणि एका बाजूला प्रेम आमचे स्वतः तिसरे कॅमेरामन देखील आहेत. तर सुरुवात करायची आहे चिंचपाडा प्रीमियर लीग 2022. एकदा जोरदार टाळ्या उद्या स्पर्धेसाठी. याचा पहिला दिवस आणि पहिला सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. VC11 विपक्ष काळभैरव प्रसन्न पहिलं षटक हाताळण्यासाठी बॉल तयार होतोय भाई केडी आणि समोर असेल रोशन पाटील उर्फ बाळा. रोशन पाटीलच्या विकेटसाठी देखील भरपूर पारितोषिक आलेत. पहिलाच बॉल स्लॅश केलाय, कट केला बॉलला पॉइंट आणि कव्हरच्या मधून बॉल मात्र चाललाय गोडीच्या वेगानं डीप पॉइंटच्या दिशेने सीमा पार. पहिल्या बॉल मध्ये चिंचपाडा प्रीमियर लीगचा आघात झालाय. 4 धाब्यासाठी चौकार. संकट काळी तुझी गणेशा दीन जनाला तार. देवा तुझ्या त्या सोंडीन साऱ्या पाप्यांना फुटून मार. देवा तुझ्या त्या सोंडीन साऱ्या पाप्यांना फुटून मार. 14 विद्या 64 कलांचा अधिदाता बाप्पा माझा गणपती त्यांच्या चरणाशी नतमस्तक होऊन आपण या स्पर्धेकडे वळतोय. पहिला बॉल पुन्हा एकदा चांगली फिल्डिंग. खरं तर बॅकवर्ड पॉइंट मध्ये शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते. अनुभवी खेळाडू दोन्ही संघाचे ट्वेल्थमॅन आपण या बघा. दोन्ही संघाच्या राखीव खेळाडूंना विनंती आहे आपण आमच्या कॉमेंट्री बॉक्सशी जॉईन व्हा. कारण फिल्डरची खेळाडूची नावं आमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. आणि जर का एखाद्या टीमचा 12 प्लेअर नसेल तर पेनल्टी असेल. आणि जेव्हा 3 षटकं संपतील तेव्हा आपण मैदानामध्ये पाणी घेऊन जायचं आहे. फिल्डिंग ज्या ठिकाणी झाली होती क्षेत्ररक्षक विश्वनाथ गोंधळी त्या ठिकाणी होते. चांगली फिल्डिंग त्यांच्या माध्यमातून 12 मिळाली. पहिलं षटक आहे भाई केणीचं. पहिल्या षटकामध्ये रोशन पाटीलच्या बॅटमधून जवळजवळ 5 धावा आल्या पहिल्या 2 चेंडूवरती. आतिश पाटील सेन्सिबल क्रिकेट. हलक्यात मात्र बॉलला शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये पाठवलंय आणि त्यानंतर मात्र क्विक सिंगल. आतिश पाटील 6 धावा धावफलकावरती आहेत. पहिलं षटक मार्ग आपली गुणवत्ता सिद्ध करतोय. आडव्या बॅटने खेळलेत मिड विकेट रिझन कडे मात्र बॉलला पाठवलंय. या षटकातला हा तिसरा चौकार. वेल स्टार्ट गुड स्टार्ट मात्र या ठिकाणी मिळालाय. खरं तर तुम्ही पाहताय बॅटिंग करणाऱ्या टीमला. लगातार 2 सामने जर का जिंकले खरं तर VC11 टीमनं तर मात्र त्यांना एकविराची ट्रिप आहे. म्हणजे मोठी ट्रिप आहे. मग त्यामध्ये जल्लोष सर्व काही तुम्हाला खरं तर अनुभवायला मिळेल आणि खास करून एकवीर माते दर्शन तुम्हाला घेता येईल. हे महत्वाचं आहे. टॅपिंग क्रिकेट सेन्सिबल क्रिकेट. यावेळेस हलक्या तर बॉलला फक्त दिशा दिली आहे. शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेमध्ये बॉल चाललाय
अजून एक सिंगल. डाबाला पुढे कशा पद्धतीने घेऊन जायचं हे खरं तर रोशन पाटील या खेळाडूकडून शिकावं. त्याने शेवटचा बॉल होता, शेवटच्या बॉलवरती सिंगल घेतली आणि सेन्सिबल क्रिकेट त्यांच्या माध्यमातून पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करणाऱ्या कालभैरव प्रसन्न टीमची धावसंख्या स्कोर कार्डवरती लागली गेली बिनबाद 15 धावा. आज चिंचपाडा प्रीमियर लीगचा पहिला दिवस आणि या प्रीमियर लीगच्या सर्व संघांमध्ये तुम्हाला 40+ खेळाडू, रेग्युलर क्रिकेटमधले खेळाडू आणि त्याचबरोबरीने नवोदित टॅलेंट खरं तर तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. ज्यांची प्रॅक्टिस देखील नाही असे देखील खेळाडू तुम्हाला या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील. कलबली टीमचे कॅप्टन अर्जुन परदेशी तुम्हाला इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतील. आज सर्व युनिक नेम आहेत संघांचे आणि त्यांचा खेळ मात्र तुम्हाला देखील तेवढाच युनिक पाहायला मिळेल, यातही मात्र शंका नसणार आहे. खूप मोठ्या संख्येने मात्र तुम्हाला आज या मैदानावरती चिंचपाडा ग्रामस्थ या परिसरातील सर्व क्रिकेटचे दर्दी चाहते सामन्याचा आनंद घेताना पाहायला मिळतील. पहिला सामना स्पर्धेतला तर यावेळेस सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाज तयार होतोय वीरेंद्र मुंडकर. अजून एक रेग्युलर क्रिकेट मधला हा खेळाडू आहे वीरेंद्र मुंडकर. तो दुसऱ्या षटकामध्ये आला आणि समोर रन मशीर रोशन पाटील उर्फ बाळा मैदानामध्ये आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडला तुम्ही पाहता आतिश पाटीलला, जो नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा आहे. वीरेंद्र मुंडकर पहिला षटक हाताळेल इनिंग मधला. इथे एज लागली पहिल्याच बॉल वरती हा बिग विकेट, मोठा धक्का बसला बॅटिंग करणाऱ्या कालभैरव प्रसन्न टीमला आणि वीरेंद्र मुंडकर आणि संपूर्ण टीमचा तुम्ही जल्लोष पाहताय. आणि का करू नये, रोशन पाटील हा खेळाडू इथे पहिल्या चेंडूवरती झेलबाद झालाय. वीरेंद्र मुंडकर हा तब्बल 1000 रुपयाचा मानकरी ठरला, कारण त्याने रोशन पाटीलचा विकेट पटकावला आणि विनोद दादा केणी यांच्याकडून वीरेंद्रसाठी हे 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. खरं तर आज दिवस चांगला आहे. बॉल मध्ये त्याला तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक, कारण जेव्हा सामना सुरुवात झाली होती तेव्हाच विनोद दादा केणी याने ही घोषणा केली होती, जो गोलंदाज रोशन पाटीलचा विकेट घेईल त्याला 1000 रुपयाचं पारितोषिक. आणि अगदी पहिल्याच बॉलवरती वीरेंद्र मुंडकरनं हा पहिला विकेट पटकावला रोशनचा आणि तिसऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये आता आलाय बॅटिंग करण्यासाठी प्रतीक भोईर हा खेळाडू तिसऱ्या क्रमांकावरती आला. वीरेंद्रला पहिल्या चेंडूवरती यश मिळालं ओव्हर द विकेट आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा प्रत्युत्तर. चांगलं कमबॅक, लाईन लेंथ चांगली आहे खेळाडूची. बॉलिंग ऍक्शन जर का तुम्ही पाहिली तर हायम ऍक्शन गोलंदाज आहे, अगदी शोल्डरला तो वर घेतो आणि त्या पद्धतीने बॉल डिलिव्हर करतोय आणि वेग त्याच्याकडे भरपूर आहे आणि त्याचबरोबर टप्पा देखील तेवढा सुंदर. मागील 2 चेंडू, पहिला बॉल थोडासा रायझिंग डिलिव्हरी, थोडा टप्पापर्यंत उचली घेणारा होता आणि पुढचा चेंडू मात्र सबमरीन टप्पापर्यंत खाली राहिला होता. हा तिसरा बॉल, इथे फुलर लेनचा बॉल यॉर्कर लेन फेकण्याचा प्रयत्न केला होता आणि इथे मात्र एज लागली, शॉर्ट गलीमध्ये मात्र बॉल गेला आणि पुन्हा एकदा सिंगल आली, ती म्हणजे बॅटिंग करणाऱ्या कालभैरव प्रसन्न टीमला. आणि एका रनच्या मदतीनं मात्र धावसंख्येत वाढ झाली. धावा आहे धावफलकावरती 1 गडी बाद 16 धावा. चिंचपाडा प्रीमियर लीग खरं तर प्रथम दिवस, आज पहिला दिवस या स्पर्धेचा आणि आज बुधवार आहे, उद्या गुरुवार आणि शुक्रवार या स्पर्धेचा खरं अंतिम दिवस असेल. अगदी 4 तारखेला मात्र ही स्पर्धा शेवटच्या क्षणामध्ये टेप पोहोचेल आणि 3 दिवस हे आयोजन मिड ऑफला क्लिअर करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यानंतर मात्र बॉल चालला वाईडेस्ट लॉंग ऑफच्या रिझन कडे आणि त्यानंतर मात्र आतिश कडून देखील अजून एक सिंगल आली आहे. लीग मॅच मध्ये तुम्हाला देखील तुमच्या टीम मध्ये जर का चांगले 4 बॉलर्स असतील आणि
सुरुवातीची टॉप ऑर्डर जर का तुमची चांगली असेल तर तुम्ही संघर्ष करू शकता लीग स्टेज मध्ये. परंतु लीग स्टेज मध्ये अनेक आपण संघांमध्ये पाहतो गावातील खेळाडू, मग त्यांच्याकडे कमी प्रॅक्टिस आहे. काही खेळाडू 40+ आहेत, काही नवोदित आहेत आणि काही रेग्युलर क्रिकेटमध्ये खेळणारे खेळाडू आहेत. त्यामुळे रेग्युलर वरती एक मोठी जबाबदारी असते. आता ती जबाबदारी स्वीकारावी लागेल. प्रतीक भोईरनं बॉलला टर्न केलं लॉंग ऑनच्या दिशेने. पुन्हा एकदा भाई त्या ठिकाणी डीप मध्ये आहे, फक्त सिंगल आली आहे. रोशन पाटील हा खेळाडू बाद झाला आणि तो त्यानंतर मात्र प्रेशर वाढलं. खरं तर बॅटिंग करणाऱ्या काळभैरव प्रसन्न टीम वरती, काळभैरव प्रसन्न टीमचे ओनर, त्यांचाही आम्ही आवाजावर उल्लेख करू. सर्व संघ मालक ओमकार आम्हाला त्या संघ मालकांची माहिती पोहोचवायची. काळभैरव प्रसन्न टीमचे ओनर विकास दादा केणी आणि ओमकार मुंडकर, काळभैरव वॉटर सप्लायचे ओनर. बघा सर्व संघाचे संघ मालक यांचा आम्हाला आवाज उल्लेख करायला तर त्यामध्ये आम्हाला माहिती पोहोचवा, कारण हे गरजेचं आहे. जे संघ मालक आहेत त्याने दाखवलेला खरं तर महत्वाचा या स्पर्धेमध्ये सहभाग हा अतिशय निर्णायक असेल. आणि त्याचबरोबर या स्पर्धेचे आमचे स्पॉन्सर्स आहेत त्यांनी देखील दिलेलं आम्हाला मोठं योगदान, त्यांचा आम्ही आवाजावर उल्लेख करू. दुसऱ्या षटकाचा खेळ संपला आणि दुसऱ्या षटकामध्ये धावा फक्त खर्च केल्या 3. एकूण धावा धावफलकावरती आहेत. एक गडी बाद 18 धावा, 19 धावा माफी असा 4 धावा खर्च केला, एक गडी बाद 19 ही धावा संख्या आपण स्कोर कार्ड मध्ये पाहतो. पहिला सामना आहे. टेक्निशियन मध्ये देखील मोठी जबाबदारी आहे. प्रेमवरती कॅमेरामन, त्याचबरोबर टेक्निकल स्कोर अपडेट या संपूर्ण जबाबदारी स्वीकारत आहेत. त्यांच्याकडून देखील थोडासा 19-20 होतोय आणि पहिल्या 2 षटकाचा खेळ संपलाय आणि 19 रन्स धावफलकावरती आहेत. डीजे आया जुने घराला सुना गो, माया मैत्र भेटलाय जुना गो. मला जाऊन दे दारान त्याला घेऊन दे घरात, मला जाऊन दे दारान त्याला घेऊन दे घरात. मला बघून तो करतय खुना गो, माया मैत्र भेटलाय जुना. VC11 टीमचे ओनर आहेत विकास दादा केणी, जे कालभैरव वॉटर सप्लायचे ओनर आहेत, आणि विनोदजी केणी हे दोघे जण खरं तर या टीमचे ओनर आहेत. आणि त्यानंतर कालभैरव प्रसन्न टीमचे ओनर आहेत ओमकार मुंडकर, यांचा देखील आम्ही आवर्जून उल्लेख करू. जे संघ मालक आहेत, फ्रँचायझी आहेत या टीमचे, त्यांचं देखील बहुमूल्य योगदान या संपूर्ण स्पर्धेला. आणि त्यानंतर पुढचा सामना असेल आजच्या दिवसातील पहिली लढत असेल तनिष अनेक फेरबदल मात्र आयोजकांकडून केले गेलेत. तिसऱ्या षटकामध्ये संजय केणी गोलंदाजी मार्कमध्ये आहेत. पहिला सामना आजच्या दिवसातील असेल खरं तर सी पूल मधला, आणि त्यानंतर मात्र पहिली लढत असेल ए पूल मधली. अद्विक किंजल हार्दिक विपक्ष खलबली 11. तर दोन्ही कॅप्टन सर्व खेळाडू आपण रेडी राहायचं आहे. मिड इनिंग मध्ये टॉस केला जाईल. दोन्ही कॅप्टनला देखील विनंती आहे. अद्विक किंजल हार्दिक विपक्ष खलबली 11 या 2 संघांमध्ये. संजय केणी पहिला बॉल आतिशसाठी एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये हा फटका. डीप मध्ये चांगली फील्डिंग, थ्रो देखील तेवढा सुंदर झाला. कलेक्शन चांगलं होईल का यावेळेस मात्र वेगवान 2 धाबा. आतिशचा सोन्या बैल ज्या भन्नाट वेगानं धावतो ना, तशा पद्धतीने आता आतिश या खेळपट्टी धावतोय. वेगावरती स्वार झालाय आणि या ठिकाणी 2 धाबा आल्या. या 2 रनच्या मदतीनं मात्र 21 धाबा धावफलकामध्ये लागल्या गेल्या. आजकाल आपण पाहिला क्रिकेट बरोबर बैलगाडा शर्यत हा देखील एक मोठा क्षेत्र आहे. त्यामध्ये देखील तरुण आकर्षित झालेत. आणि आज तुम्ही पाहताय या ठिकाणी स्वतः आतिश मैदानाच्या आतमध्ये सलामीला आले होते. आता संपूर्णपणे जबाबदारी त्यांना आपल्या खांद्यावरती घेऊन खेळ करावा लागेल. कालभैरव प्रसन्न टीम कडून खेळत असताना ओमकारजी मुंडकर या टीमचे संघ मालक. संजय केनीचा हा बॉल इनसाइड आउट, लॉंग ऑफ रिजन कडे हा फटका. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जज करतात बॉलला, परंतु बॉल मात्र चाललाय 1 बाउन्स ओव्हर द रोप, सीमारेषा पार, चौकार. पहिल्या षटकामध्ये 15 धावा आणि त्यानंतर विजेंद्र या गोलंदाजाने केलेलं कमबॅक, फक्त 4 धावा. आणि तदनंतर मात्र बॉलिंग मार्क मध्ये संजय केणी. कदाचित सेकंड स्पेल विजेंद्रकडे दिला जाईल, यासाठी मात्र ही वीरेंद्रकडे दिले जाईल. त्यासाठी मात्र कदाचित ही वेगळी रणनीती, कारण 3 फ्रेश बॉलर यूज केलेत संघ नायकानं. ही स्ट्रॅटर्जी गरजेची आहे. तुमचा गोलंदाज जो या विकेट मध्ये त्याच्याकडून चांगली गोलंदाजी होते, अशा खेळाडूला जर का तुम्ही सेकंड स्पेल दिला तर संघासाठी ते लाभदायक असेल. आणि ही रणनीती मात्र वापरली कदाचित भाई केनीनं.
बघूया भविष्यामध्ये भाई बॉलिंग करेन सेकंड ओव्हर की वीरेंद्र हे पाहणं देखील तेवढं गरजेचं असेल. परंतु या सद्यस्थितीमध्ये संजय केणी हलक्या हाताने बॉलला डिलिव्हर केलाय, भरपूर शपथ झाले, बॅकफुटला गेले आणि लॉंग स्टॉप रिझनकडे मात्र हा फटका खेळलेत. बॉल मात्र झाला डीप फाईड लेग क्षेत्राकडे, सीमारेषा पार, 4 धावांसाठी आलाय हा चौकार. अगो कारल्याचे माऊले तुझा महिमा मी गातई, कारल्याचे माऊले तुझा महिमा मी गातई, तुझेच भेटी साथी गोवाए. 30 धावा फलकावरती लागल्या गेल्या. तिसरं षटक इथे मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा ऑन साइड मध्ये मिस टायमिंग स्ट्रोक मिड विकेट रिझनकडे बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत आणि वीरेंद्र मुंडकर आणि त्यानंतर पुन्हा एकदा 2 धावा, 2 रन्सच्या मतीनं मात्र धावसंख्येत वाढ झाली आहे. धावा आहेत स्कोर कार्ड वरती त्या म्हणजे 1 गडी बाद 32 धावा. आता या 2 खेळाडूंमध्ये एक चांगली पार्टनरशिप, 2 खेळाडूंमध्ये एक चांगली भागीदारी मैदानामध्ये होत असताना एका बाजूनं आतिश आणि दुसऱ्या बाजूने प्रतीक भोईर तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू, दोघांमध्ये एक चांगली भागीदारी. संजय केनीला कमबॅक करावा लागेल. फुलर लेनचा बॉल पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट जमीन लगतचा फटका मिड विकेट रिझनचा क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतो. थ्रो चांगला झालाय, वेगवान थ्रो होता, कलेक्शन खराब आणि त्यानंतर मात्र पुन्हा दुसरी रन्स कंप्लीट. तिसरा धावाचा प्रयत्न केला जाईल का, तिसरी धाव घ्यायचा प्रयत्न देखील केला जातोय. आता बेस पडलेली आहे बघा, रणनीती चांगली होती परंतु खेळाडू आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये अगदी पूर्णपणे पोहोचलाय, त्यामुळे मात्र या 3 धावा कंप्लीट अशा पंचाने मात्र इशारा दिला. 3 धावा मात्र मिळतील बॅटिंग करणाऱ्या काळभैरव प्रसन्न टीमला आणि एकूण धावफलकावरती लागल्या गेल्या त्या म्हणजे 35 रन्स. चला पाणी घेऊन दोन्ही 12th आपण जायचं मैदानामध्ये. 3 षटकं संपली आणि 35 धावा धावफलकावरती आहेत. या ऐकूया आपण सुमधुर संगीत डीजे यांच्या माध्यमातून. दर्याने होरी फिरते तृप्ती विचार कशाचा करते, आईची आठवण येते तृप्ती मंगल्या दारी जाऊन रडते. दर्याने होरी फिरते तृप्ती विचार कशाचा करते, आईची आठवण येते तृप्ती मंगल्या दारी जाऊन रडते. ना घरदानी तृप्ती नको रडू मनी सासू तुझी. थँक्यू डीजे. अद्विक किंजल हार्दिक टीमचे कॅप्टन आणि कलिवली 11 टीमचे कॅप्टन दोघांना विनंती आहे आपण रिपोर्टिंग करा, कारण या 2 षटकानंतर आपण लगेच टॉस कडे वळतोय. राकेश भोईर आणि अर्जुन परदेशी 2 विध्वंसक फलंदाज आहेत आणि 2 कॅप्टन आहेत. एका बाजूला असेल अद्विक किंजल हार्दिक टीमचा कॅप्टन राकेश भोईर आणि दुसऱ्या बाजूला असेल खलिबली 11 टीमचा अर्जुन परदेशी. खलिबली 11 टीमचा कॅप्टन अर्जुन परदेशी. दोन्ही कॅप्टनला विनंती आहे आपण रिपोर्टिंग करा, कारण यानंतर आपण ए पोल मध्ये आजच्या दिवसातील पहिल्या लढतीकडे वळतोय. तत्पूर्वी पहिला सामना सी पोल मधला हा पहिला सामना आहे. त्यांना एक सामना आज खेळायचा आणि त्यानंतर डायरेक्ट कदाचित परवा खेळावा लागेल. पुढच्या सामने त्यांना खेळावे लागतील. अतिशय डिसिप्लिन आणि शिस्तबद्ध अशी स्पर्धा चिंचपाडा प्रीमियर लीग 2022 या स्पर्धेसाठी तुम्ही पाहता मॅन ऑफ द मॅच साठी आकर्षक ट्रॉफीज आमच्या आयोजकांच्या माध्यमातून सुपूर्द करण्यात प्रत्येक खेळाडूला आणि प्रथम द्वितीय तृतीय क्रमांकासाठी देखील आकर्षक ट्रॉफीज तुम्ही आमच्या मंचकासमोर पाहताय. 2011ला जेव्हा महेंद्रसिंग धोनीने जो विश्वकप जिंकला होता त्याची प्रतिकृती तुम्हाला आमच्या मंचकासमोर पाहायला मिळेल. अतिशय चांगली प्रतिकृती आणि ही ट्रॉफी तुम्हाला जर का जिंकायची असेल तर तुम्हाला प्रचंड मेहनत या स्पर्धेमध्ये करावी लागेल. 4थ्या षटकामध्ये खरं तर आपण जो प्रेडिक्शन केला होता त्याच्या विपरीत, कारण स्वतः कॅप्टन सेकंड स्पेलची जबाबदारी स्वीकारली आहे. भाई केडी गोलंदाजी मार्कमध्ये समोर असेल प्रतीक भोईर. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 35 रन्स धावफलकावरती आहेत. पहिला बॉल लिडिंग एज लागली आहे. बॅकवर्ड क्षेत्राकडे खरं तर झेल सुटला असला तरी बॉलला थांबवण्याचं कार्य भाई केडी गोलंदाजी मार्कमध्ये आलेत 4थ्या षटकामध्ये, कारण या इनिंग मधला त्यांचा सेकंड स्पेल आहे. पहिलं षटक त्याने हाताळलं होतं आणि 15 धावा खर्च केल्या होत्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. दुसऱ्या षटकामध्ये विजेंद्रनं चांगला मोमेंटम दिला, वीरेंद्रनं खरं तर चांगला मोमेंटम दिला फिल्डिंग करणाऱ्या VC 11 टीमला. आज 3ऱ्या षटकामध्ये संजय केनीचं षटक पुन्हा एकदा इनसाइड आउट. यावेळेस देखील बॉलला लॉंग ऑफ रिझनकडे पाठवलंय. पहिली धाव वेगाने पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता, प्रतीकला मात्र नकार दिलाय. यावेळेस आतिश पाटील या फलंदाजाने आणि असं म्हटलं तर सर सलामत तो पगडी 50 आणि अतिशय योग्य निर्णय. या ठिकाणी आतिशचा फक्त सिंगल आली. आता या सिंगलच्या मदतीने धावसंख्येत वाढ
37 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्या. अजूनही 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 10 बॉल रिमेनिंग आहेत आणि या 10 बॉल मध्ये तुम्हाला भरपूर चांगलं टार्गेट सेट करावं लागेल. CPL धमाका 2022 कट केल्या बॉलला ताकदीपेक्षा युक्ती श्रेष्ठ, परंतु तेवढीच चांगली झेल त्या ठिकाणी विश्वनाथ या क्षेत्ररक्षकाने पकडली आहे. शॉट बॅकवर्ड पॉइंटला अतिशय चपळ क्षेत्ररक्षक त्याने पकडला झेल. प्रतीक भोईरचा संपला खेळ. आई माऊले तुझे डोंगराला, आई माऊले तुझे डोंगराला, नागोचा पाय फुललय गो, नागोचा पाय फुललय गो, चैता पाकाचे महिनन ग, आई तुझं देऊळ सजलय ग, चैता पाकाचे महिनन ग, आई तुझं देऊळ सजलय. लाजवाब एफर्ट. खरं तर शॉर्ट पॉइंटला या ठिकाणी आपण पाहिलं विश्वनाथ कडून मनातली भीती तेव्हाच नाहीशी होते जेव्हा आपल्या क्षमतांची आपल्याला जाणीव होते. खरं तर जाणीव होती त्यांच्याकडे, माझ्याकडे क्षमता भरपूर आहे. आता क्षमतेने मध्ये त्यांनी तो झेल पकडला. 14 चेंडूमध्ये 25 धावांची जी पार्टनरशिप चालू होती ना, तिला ब्रेक लावला या ठिकाणी भाई खेळणं. आणि खास करून विश्वनाथ या क्षेत्ररक्षकाचं देखील विशेष कौतुक. 4थ्या क्रमांकावरती खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलाय मनोज भोईर. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न. यावेळेसचा बॉल देखील यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. कोणतीही धाव नाही, निर्धाव चेंडू. या षटकामध्ये कमालीचं कमबॅक. रोशन पाटील साठी मात्र भरपूर विवरचना आखली होती पहिल्या षटकामध्ये, परंतु ती खरं तर विवरचना त्यांनी भेदली. आता त्याच्या बॅटमधून 3 चौकार आले होते आणि त्यानंतर मात्र रोशन पाटील जसा बाद झाला तसा डॉमिनेट करण्याचा प्रयत्न केला. यावेळेस भाई केरीनं खरं तर बॅटिंग करणाऱ्या काळभैरव प्रसन्न टीमच्या फलंदाजांना रोहिदास पाटील यांच्याकडून मनोज भोईरने षटकार लगावला तर 100 रुपयाचं पारितोषिक आहे एका षटकारासाठी. म्हणून जेवढे षटकार मारेल त्या प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. मोठे बक्षीस आहेत आणि आज सर्व खेळाडू मोटिवेशन. या षटकामध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या भाई केरीनं. एकदा भाई केरीसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या, कारण 4थ्या षटकामध्ये त्याने 1 गडी बाद केला आणि फक्त 2 धावा खर्च केल्या आणि कॅप्टन म्हणून एक वेगळी भूमिका त्याने मात्र या षटकामध्ये दाखवली आहे, साकारली. आता शेवटचं षटक असेल स्लॉग ओव्हरचं. डीजे परवाना केली दुधाची तुझ्याची जाग, परवाना केली दुधाची तुझ्याची जाग. HK Style. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता आतिशनं आणि हा बॉल मात्र 30 सर्कलच्या आतमध्ये विसावतोय. 3 क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावतात. तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट होत असताना दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून शेवटच्या षटकामध्ये अक्षय केडी स्कुबी यस अक्षय केडी यावेळेस मैदानामध्ये आहेत लास्ट ओव्हर मध्ये आणि समोर सलामीला आलेला आतिश अजूनही मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून आहे. 39 धावा स्कोर कार्डवरती आहेत. आतिश पाटील अक्षय केनीचा हा बॅकअप दांड डिलिव्हरी इनसाइड आउट. हा फटका लाजवाब एफर्ट. फील्डिंग डिपार्टमेंट फील्डिंग स्टँडर्ड तुम्हाला चिंचपाडा गावाचं पाहायला मिळेल या स्पर्धेमध्ये. बघा 100% कमिटमेंट त्याने दिला आणि बॉलला थांबवलं. त्याच्यासाठी मात्र इथे टाळ्यांचा गजर. मोटिवेशन गरजेचा. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते चेतन मुंडकर. लाजवाब एफर्ट. हा एफर्ट गरजेचा आहे जेव्हा आपण कोणत्याही स्पर्धेमध्ये खेळतोय. तुम्ही बॉलिंग बॅटिंग पेक्षा क्षेत्ररक्षकमध्ये जर का भर दिला तर संघासाठी लाभदायक. आणि पुन्हा एकदा या ठिकाणी अँगल क्रिएट केला होता खरं तर अक्षयनं. आणि इथे मात्र हा निर्धाव चेंडू. धावसंख्येत मात्र वाढ नाहीये. धावसंख्या स्कोर कार्ड मध्ये स्थिरावलेली. 2 गडी बाद 41 धावा. 2 गडी बाद 41 रन्स तुम्ही पाहता स्कोर कार्ड मध्ये. चांगलं कमबॅक यावेळेस होत असताना इथे अनऑर्थोडॉक्स टाईपचा फटका खेळायचा होता. टॉपेज घेतली कदाचित, त्यामुळे पंचांमध्ये कोणताही प्रेशर नाहीये. जेव्हा बॅटला लेग बाईज आहे माफी असावी. लेग बाईच्या स्वरूपात मात्र सिंगल आली आहे. थोडे शफल झाले होते आणि औषध ऑफ स्टंप पिचिंग असावा बॉल, त्यामुळे हा योग्य निर्णय असावा. आणि एक्स्ट्राच्या स्वरूपात मात्र ही सिंगल रन मिळाली, ती म्हणजे बॅटिंग करणाऱ्या काळभैरव प्रसन्न टीमला. पुढच्या मॅच साठी आद्विक किंजल हार्दिक आणि कलिवली
11 टीम कॅप्टन राकेश आणि अर्जुन टॉस साठी यायचा आहे आणि इथे काय घडलंय यष्टीरक्षकाकडून सुटला बॉल त्यानंतर शॉट थर्डमॅन कडून देखील सुटला आणि त्यानंतर मात्र 1+4 असा या ठिकाणी 5 धावा मिळाल्या त्यामध्ये बॅटिंग करणाऱ्या काळ भैरव प्रसन्न टीमला थँक्यू चला राकेश अर्जुन इथे अवेलेबल आहेत आपण प्लीज टॉस साठी या राकेश भोईर यांना विनंती आपण देखील या टॉस साठी हा फटका लाफ्टेड ड्राईव्ह ऑन साइड मध्ये आणि हा बिग हिट लाजवाब षटकार या ठिकाणी आलाय खरं तर बॅटिंग करणाऱ्या काळ भैरव प्रसन्न टीम साठी आणि या षटकाराच्या मदतीनं अर्धशतक पूर्ण झालंय बॅटिंग करणाऱ्या काळ भैरव प्रसन्न टीमचं 53 रन्स स्कोर करावती लागल्या गेल्या तर 100 रुपयाचं पारितोषिक इथे डिपॉझिट करा आपण हा षटकार आला खरं तर मनोजच्या बॅटमधून लाजवाब टायमिंग आणि 100 रुपयाचं पारितोषिक त्याच्यासाठी आलंय रोहिदास पाटील यांच्याकडून हा वेगवान बॉल होता थोडे बॅकफुटला गेले होते आणि त्यानंतर मात्र विकेट सॅक्रिफाईस कदाचित करावी लागेल आणि या इनिंग मधला हा शेवटचा बॉल पहिलं सत्र संपलं आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर काळ भैरव प्रसन्न टीमची धावसंख्या स्कोर कार्डवरती लागली गेले 3 गडी बाद 53 धावा आता येणारे 5 षटक आणि 54 रनची गरज असेल ती म्हणजे पुढच्या इनिंग मध्ये खरं तर VC11 टीमला म्हणजे बॅटिंग करत असताना खरं तर भाई केनीच्या संघाला तत्पूर्वी आपण टॉस करतो दोन कॅप्टन दोन टीमचे प्रमुख खेळाडू एका बाजूला राकेश आणि दुसऱ्या बाजूला असेल अर्जुन तर टॉस साठी नंदकुमार केणी साहेबांना आम्ही इथे विनंती करतो आपण या टॉस साठी निवृत्ती दादा केणी आपण या लिजन क्रिकेटर आहे त्याच्या शुभ हस्ते आम्ही हा टॉस करतोय आणि राकेश आणि त्यानंतर अर्जुन हे दोन आमचे असे खेळाडू आहेत ते खरं तर चिंचपाडा गावाचे की प्लेयर आहेत म्हणजे कोणत्याही क्षणाला सामना आपल्या बाजूला झुकवतील एवढी ताकद या दोन्ही फलंदाजांमध्ये आहे दोन प्रोफेशनल खेळाडू टीमचे आणि आमचे मान्यवर निवृत्ती दादा केणी यांच्या शुभ हस्ते टॉस होतोय 5 षटकांचा सामना आहे तर टॉस चा कॉल करतील अर्जुन आणि टॉस लागलाय अर्जुन तुझ्या बाजूनं तर अर्जुन सर्वप्रथम निर्णय काय असेल क्षेत्ररक्षण आणि समोर राकेशचा संघ आहे तो सध्याच्या घडीला भरपूर इनफॉर्म आहे काय त्याच्या अगेन्स्ट तुझी रणनीती असेल रणनीती अशी काही नाही मैदानामध्ये खेळा चांगलाच होणार सध्या चिंचपाडा संघ थोडासा बॅटपॅच मध्ये आम्ही अनेक वेळा पाहिला या संघाची दहशत एक वेगळी आहे परंतु सध्या पाहिजे तितका फॉर्म मध्ये नाही परंतु आज संघातले खेळाडू वेगवेगळ्या टीम मध्ये डिस्ट्रीब्यूट झालेत म्हणजे प्रत्येक टीम मध्ये ते विभागले गेलेत आज तुमच्या टीम मध्ये नवीन खेळाडू आहेत 40+ असतील सर्व नवीन खेळाडू असतील यांना तू काय सांगशील या स्पर्धेमध्ये असं काही नाही म्हणजे जेवढं पण माझ्या टीममध्ये खेळाडू आहेत ते प्रॅक्टिसेस आहेत त्याच्यामुळे कोणाला काही सांगण्याची गरज लागणार नाही आणि जो चिंचवडचा फॉर्म आहे म्हणजे बॅट फॉर्म आहे ते मध्ये प्रॅक्टिस आमचे मोस्टली प्लेयर हे प्रॅक्टिसर नसतातच त्याच्यामुळे टीम पाठीमागे आहे खरं तर प्रॅक्टिसची गरज आहे आणि अर्जुनने हा महत्वाचा मेसेज दिला राकेश तुमच्या वाट्याला बॅटिंग आले किती धावांचा टार्गेट पहिल्या सत्रामध्ये असेल 60 ते 65 मित्रो राकेश एक असा खेळाडू आहे जर का या खेळाडूचा खरं तर सुरुवातीपासून त्याने मैदानाच्या वरती प्रॅक्टिस वरती भर घेतला असता तर आज खरं तर या परिसरामध्ये आकाश तारेकरता तुझा नाव असता आम्ही आवर्जून सांगू एवढा चांगला खेळ या खेळाडूकडे होता तर शेवटचा प्रश्न थँक्यू खूप चांगला असा खेळाडू आहे तर जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये प्रत्येक षटकाराला विनोददादा केणी यांच्याकडून VC11 टीमच्या खेळाडूंना 100 रुपये पारितोषिक असेल तर कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमच्या समोर जॉईन होतील आमचे समालोचक मित्र संदीपन केणी हॅलो थँक्यू रोशन पाटील तर नक्कीच आपण या स्पर्धेकडे वळतोय आपण ही स्पर्धा पाहतोय चिंचपाडा प्रीमियर लीग 2022 CPL धमाका खूप मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेचा आजचं पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील ही पहिली लढत आपल्याला इथे पाहायला मिळते एका बाजूला तर नक्कीच दोन संघांमध्ये आपण हा पहिला सामना पाहतोय एका बाजूला श्री काल भैरव प्रसन्न 11 आणि त्यांच्या विरुद्ध VC11 या दोन संघांमध्ये मोठी लढत आपल्याला नक्कीच पाहायला मिळते पहिल्या सत्राचा आपण विचार केला पहिल्या सत्रामध्ये
फलंदाजी केली होती. इथे श्री कालभैरव क्रिकेट संघानं एकूण धावा ठोकल्या. 5 षटकांच्या खेळीनंतर 53 आणि 54 धावांचं लक्ष ठेवलंय इथे VC11 संघासमोर. तर कोण जिंकणार हा सामना? एका बाजूला रोशन पाटील आणि त्यांच्या विरुद्ध भाई केनी अशी लढत नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. खूप मोठी स्पर्धा, डिसिप्लिन असलेली स्पर्धा, खूप सुंदर आयोजन आयोजकांच्या माध्यमातून इथे पाहायला मिळतोय. आयोजकांनी घेतलेली मेहनत, त्या मेहनतीचं फल या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. सामन्याला सुरुवात होईल इथे काही क्षणातच. तर नक्कीच जसं या सामन्याला सुरुवात झाली त्यानंतर पारितोषिकांची बरसात आपण नक्कीच पाहिली. मात्र इथे देखील खूप मोठी संधी असेल. इथे सुभाष मुंडकर साठी खूप मोठी संधी असेल. जर या गोलंदाजानं भाई केनी या फलंदाजाला चांगला क्रिकेट दोन्ही संघांच्या माध्यमातून इथे आपल्याला पाहायला मिळतोय. CPL धमाका 2022 चं हे पर्व आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय आणि आमचे प्रेक्षक वर्ग देखील एन्जॉय करत असताना ही स्पर्धा. गोलंदाज तयार असेल. इथे अंतिम चेंडू बिगिट केलाय, ताकद वापरली आहे. मात्र इथे चेंडू जाईल वन बाउंस सीमा पार. पहिल्या षटकातील अंतिम चेंडूवरती आलेला हा मोठा फटका, चौकार. आई दर्शन घेईन मी तुझे डोंगरावर, एक कृपा माव अगदी पुण्यावर. आई दर्शन घेईन मी तुझे डोंगरावर, एक कृपा माव अगदी पुण्यावर. आज गुलाल उडवीन आई तुझे बेंगणावर, सारी दिवस हिरवी गार जाय माझी पत्नी पुण्यावर. डोंगरा मैमा गाईन मी तुझे डोंगरावर, एक कृपा माव. थँक्यू. थँक्यू डीजे. तर नक्कीच इथे पहिल्या षटकाचा खेळ समाप्तीनंतर VC11 संघाची धावसंख्या 1 गडी बाद 12 धावा धावफलकावरती. 54 धावांचा पल्ला पार करण्यासाठी हा उतरलेला संघ. खूप चांगला क्रिकेट इथे आपल्याला त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. खूप चांगली सुरुवात. पहिल्या षटकामध्ये 12 धावा कुठल्यात? पहिल्या षटकापासून जर आपण विचार केला तर 10.80 ची सरासरी होती. मात्र इथे त्या सरासरीला वेग देत असताना हे दोन फलंदाज मैदानावरती, अक्षय केनी आणि संजय केनी असे दोन फलंदाज. मात्र दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज श्री कालभैरव क्रिकेट संघाकडून विलास भगत आपल्याला इथे पाहायला मिळेल. दुसरे षटक फेकण्यासाठी सज्ज असेल. मात्र इथे खूप साऱ्या भूमिका निभावत असताना प्रमुख आयोजक आहेत. मात्र यावेळी गोलंदाजीच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला पाहायला मिळतील कशा प्रकारची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून केली जाईल. पहिला चेंडू इथे फेकला होता. मात्र अक्षय केनीला हा चेंडू समजला नाहीये. बॅट आणि चेंडूचा इथे कोणताही संपर्क नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होतोय. खूप उशिरानं एकूण आपण निर्धाव चेंडू पाहतोय. अक्षय केनी याच्या माध्यमातून धावसंख्या स्थिर. पहिल्या चेंडूचा इथे खेळ समाप्त होतोय. एकूण 12 धावा धावफलकावरती. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. राऊंड विकेट. इथे मात्र मोठा फटका मारायचा जरूर प्रयत्न केला होता. क्षेत्ररक्षक बालानं खूप प्रयत्न जरूर केलं होतं. सर्वस्व पणाला लावलं होतं. मात्र इथे झेल जमिनीला दान होतोय. एक जीवदान मिळतोय अक्षय केनीला. मात्र एक धाव नक्कीच आली या चेंडूवरती. 13 धावा धावफलकावर. तर नक्कीच बक्षिसांची खूप मोठी लाईनआउट आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. मात्र त्या झेल जमिनीला दान झाला त्याचा पुरेपूर फायदा अक्षय केनी या फलंदाजाला मिळाला. एक धाव आली या चेंडूवरती. एका धावेच्या मदतीनं 13 धावा धावफलकावरती. अद्यापर्यंत आपण विचार केला विलास भगतचा. खूप चांगली सुरुवात केली विलासनं. पहिला चेंडू निर्धाव फेकला आणि त्यानंतर एक धाव खर्च केली. 2 चेंडूचा अद्यापर्यंत खेळ समाप्त होतोय. या षटकातील एक धाव खर्च केले. अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. आता मात्र ऑन स्ट्राइक एंडवरती संजय केनी जो वैयक्तिक 4 धाव संख्येवरती खेळतोय.
एक चांगला चौकार त्याच्या माध्यमातून नक्कीच पाहिला होता, मात्र नंतरचा चेंडू खेळून काढलाय. शॉट मिड ऑफ रिझन मध्ये, मात्र इथे क्षेत्ररक्षकानं केलेली चुकी, उशिरा केलेली फेकी आणि त्यानंतर विलास भगतने केलेली चुकी, त्याचा परिणाम इथे भोगतायत ते म्हणजे क्षेत्ररक्षण करणारा श्री कालभैरव क्रिकेट संघ. मात्र इथे विशी 11 संघाला 2 धावा आल्या चेंडूवरती, 2 संघ पुढे सरकलाय. तर मात्र एकेरी दुहेरी धावसंख्येनं संघाला पुढे सरकवत असताना ही 2 फलंदाज 15 धावा धावफलकावरती. गोलंदाज तयार, पुन्हा एकदा विलास भगत. मात्र इथे ताकद दाखवले, केवळ दिशा दिले, युक्ती आणि शक्तीचा इथे वापर केलाय. 2 क्षेत्ररक्षक चेंडूवरती जातील तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. तिसरी धावेचा प्रयत्न ते जरूर केलाय आणि ते मात्र 3 धावा सहजपणे पूर्ण केल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट अक्षय केनी आणि संजय केनी या 2 फलंदाजांकडून पाहायला मिळतात. 3 धावा आले या चेंडूवरती. आता मात्र 3 संघ पुढे सरकला, एकूण 18 धावा धावफलकावरती लागल्यात. खूप चांगला क्रिकेट. तर नक्कीच विलास भगत अद्यापर्यंत विचार केला, 4 चेंडू फेकलेत, अजूनही षटकातील 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. अक्षय केनीसाठी हा चेंडू होता, स्टेअर केलं चेंडूला एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल तोपर्यंत इथे खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलंय आणि इथे पुन्हा एकदा 3 धावा कंप्लीट. मागच्या चेंडूवरती देखील 3 धावा पाहिला, मात्र इथे जर आपण विचार केला तर क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाकडून लेझी क्रिकेट, एक आळशी क्रिकेट नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. 3 धावा पुन्हा एकदा मिळाल्या चेंडूवरती, 21 धावा धावफलकावरती लागल्यात. अंतिम चेंडूचा अजूनही खेळ शिल्लक असेल या षटकातील. तर नक्कीच खूप मोठी स्पर्धा आपण पाहतोय. चिंचपाडा प्रीमियर लीग CPL धमाका 2022 पर्व आपल्याला पाहायला मिळतोय. सर्व प्रेक्षक वर्ग आणि खेळाडू वर्ग ही स्पर्धा एन्जॉय करत असताना आपल्याला पाहायला मिळते. 21 धावा धावफलकावरती अंतिम चेंडू. यावेळी खूप मोठा फटका मारायचा जरूर प्रयत्न केला होता, मात्र इथे बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. संजय केनी हा फलंदाज हा चेंडू निर्धाव खेळतोय. षटक क्रमांक 2 समाप्त होतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर विशी 11 संघ जाऊन पोहोचलाय. 1 गडी बाद, एकूण धावसंख्या 21. नक्कीच आपण ही स्पर्धा एन्जॉय करतोय. खूप मोठी स्पर्धा CPL चिंचपाडा प्रीमियर लीग आणि येणाऱ्या येणारा 18 मार्च एक खूप मोठा सण धुलीवंदन आणि त्याच्या निमित्तानं याच मैदानावरती खूप मोठी स्पर्धा चिंचपाडा गावची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल आणि त्याचे आयोजक मंगेश भोपी यांच्या माध्यमातून ती स्पर्धा आयोजित केली जाईल आणि खूप एन्जॉयमेंट करतात. नक्कीच ती स्पर्धा यावर्षी देखील तोच आनंद आपल्याला पाहायला मिळेल 18 मार्च या दिवशी. तरी ते एकूण 21 धावा धावफलकावरती 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. एकंदरीत आपण पाहिलं तर 54 धावांचं लक्ष्य पूर्ण करण्यासाठी उतरला विशी 11 संघ. आता देखील आपण विचार केला तर सरासरी असेल, एकूण चेंडू असतील 18 आणि 33 धावांची अजूनही गरज, म्हणजे प्रति षटक 11ची सरासरी राखावी लागेल. ती म्हणजेच विशी 11 या संघाला. अक्षय केनी आणि संजय केनी 2 फलंदाज खूप चांगला क्रिकेट त्यांच्या माध्यमातून. एकंदरीत जर आपण विचार केला दुसऱ्या षटकाचा, विलास भगतनं फेकलं होतं, एकूण 9 धावा त्या षटकामध्ये त्यानं खर्च केल्या. पहिले षटक सुभाष मुंडकरनं फेकलं, 12 धावा खर्च केल्या होत्या. खूप चांगली गोलंदाजी देखील एकीकडे आपल्याला पाहायला मिळते. मात्र इथे 3ऱ्या क्रमांकाचा गोलंदाज स्वतः संघाचा संघनायक रोशन पाटील, ज्यानं पहिल्या सत्रामध्ये खूप चांगली फलंदाजी केली होती. आता मात्र यावेळी दुसऱ्या सत्रामध्ये गोलंदाजी 3रं षटक आपल्या हातामध्ये घेतलंय. गोलंदाजी कशा प्रकारे करेल यावेळी रोशन पाटील एक अष्टपैलूची भूमिका साकारत असताना आपल्या संघासाठी खूप मोठी जिम्मेदारी त्याच्यावरती असेल आणि ती जिम्मेदारी कशा प्रकारे निभावेल हे पाहणं खूप गरजेचं असेल. अक्षय केनीसाठी येणारा चेंडू असेल षटक क्रमांक 3. 3ऱ्या षटकातील पहिला चेंडू फुल टॉस चेंडू होता आणि त्याचा पुरेपूर फायदा उठवला. या चेंडूला धुडकावून दिलाय मिड विकेटच्या रिजन मध्ये.
चेंडू गेला इथे सीमा पार. खूप मोठा फटका अक्षय केनी याच्या माध्यमातून षटकार. पहिला चेंडू फेकला होता रोशन, मात्र त्याचा पुरेपूर फायदा उठवत असताना अक्षय केनी षटकार दाखवलाय आणि आपल्या संघाला मोठ्या धावसंख्येवरती नेऊन ठेवलंय. षटकाराच्या मदतीने संघ पुढे सरकला. एकूण धावसंख्या 27 धावा. थोडीशी खराब सुरुवात रोशनने केली होती, मात्र यावेळेस कमबॅक इथे पाहायला मिळतोय. अप्रतिम चेंडूची फेकी इथे आपल्याला पाहायला मिळतोय. स्लो डिलिव्हरी रोशन पाटीलच्या माध्यमातून, मात्र या चेंडूवरती कोणती धावसंख्या नसेल. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा मोठा फटका मारता जरूर प्रयत्न. स्टेअर केला चेंडूला, केवळ दिशा दिली, तंत्र वापरला होता. क्षेत्ररक्षक तिथे प्रतीक भोईर तैनात होता. अप्रतिम क्षेत्ररक्षण प्रतीकच्या माध्यमातून, मात्र इथे एक धाव घेण्यापासून रोखू शकत नाही. एक धाव कंप्लीट केले अक्षय केनी आणि संजय केनी या दोन फलंदाजांनी संघाला नेऊन ठेवलं. एकूण एक धावीच्या मदतीने 28 धावसंख्येवरती समीकरणामध्ये बदल होते. एकूण चेंडू असतील 15 आणि 26 धावांची अजूनही गरज. 28 धावा धावफलकावरती, 15 चेंडू आणि 26 धावांची अजूनही गरज. काय होणार या सामन्याचं, कोण जिंकणारा सामना? एका बाजूला विशी 11 संघ, तर एका बाजूला कालभैरव क्रिकेट संघ. दोन संघांपैकी कोणता संघ जिंकेल? ज्याचा खेळ चांगला तो संघ नक्कीच आपल्याला जिंकताना पाहायला मिळेल. मात्र कोणता संघ चांगला खेळ करेल, प्रेक्षकांची खऱ्या अर्थानं मन जिंकेल, हे पाहणं खूप गरजेचं असेल. रोशन पाटील षटकातील तिसरा चेंडू अक्रॉस द लाईन खेळून काढलाय. चेंडूला दिशा दिलाय. डिप्युटी रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तिथे तैनात. थोडीशी चुकी केली आणि ते 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न आणि 3 धावा देखील इथे सहजपणे पूर्ण केल्यात. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट या फलंदाजाकडून आपल्याला पाहायला मिळते. 3 धावा आल्या या चेंडूवरती आणि 3ने संघ पुढे सरकला. एकूण धावसंख्या धावफलकावरती 31 धावा. समीकरणामध्ये पुन्हा एकदा बदल. येणारे चेंडू असतील 14 आणि 23 धावांची अजूनही गरज. ऋषभ पाटीलचं हे तिसरं षटक आम्ही पाहतोय. पहिल्या चेंडूवरती षटकार खाल्यानंतर त्यानंतर निर्धाव चेंडू फेकला, त्यानंतर 1 धाव, त्यानंतर 3 धावा. एकूण 4 चेंडू फेकलेत आणि त्यामध्ये एकूण 10 धावा अद्यापपर्यंत खर्च केल्यात रोशन पाटील या गोलंदाजानं. राऊंड विकेट. मात्र यावेळेचा चेंडू अप्रतिम चेंडूची फेकी. जसा चेंडू विकेटवरती लँड झाला, थोडा आतमध्ये आला. अक्षय केनी या फलंदाजाला चेंडू समजला नाही. बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क नाहीये. निर्धाव चेंडूची ते सांगता होते. धावसंख्या स्थिर. एकूण धावसंख्या 31 धावा. समीकरणामध्ये थोडस बदल. येणारे चेंडू असतील 13 आणि 23 धावांची अजूनही गरज. मोठ्या फटक्यांची अपेक्षा असेल अक्षय केनी याच्याकडून. मात्र अद्याप जर आपण विचार केला तर अक्षय केनी षटकार आणि चौकार त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. पहिल्या क्रमांकावरती आलेला फलंदाज, मात्र इथे चेंडूला धुडकावून दिलाय. ज्या फटक्याची गरज होती तो फटका दाखवलाय अक्षय केनीनं. तिसऱ्या षटकातील अंतिम चेंडूवरती खूप मोठा फटका. अक्षय केनीच्या माध्यमातून षटकार. ड्रिंक बॉय मैदानावरती तोपर्यंत संधी डीजे मास्टर मॅडीसाठी. ना हम अमिताभ, ना दिलीप कुमार, ना किसी हीरो के बच्चे, हम है सीधे साधे अक्षय अक्षय, हम है सीधे साधे अक्षय, कभी टैंग कभी ढूंग ऐसे अक्षय अक्षय, कभी बैंग कभी नक्की डीजे का नाही म्हणावं मॅडीला. रायगड मधील एक जबरदस्त आणि उत्कृष्ट डीजे मास्टर, कारण टायमिंग त्याच्याकडे पहा किती चांगलं आहे. अक्षयनी जसं षटकार दाखवलं त्यानंतर हमें सीधे साधे अक्षय अक्षय हे गीत आमच्या प्रेक्षकांसमोर त्याने मांडलं. तर नक्कीच फलंदाजांसाठी देखील सुवर्ण संधी. विनोद केनी यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचा पारितोषिक पहिल्यापासूनच त्यांनी लावलेला आहे. मात्र एकंदरीत जर आपण विचार केला तर अक्षय केनीनं अद्यापपर्यंत 200 रुपयाचा पारितोषिक नक्कीच पटकवलं. 2 षटकार त्याच्या माध्यमातून पाहिले. तर जास्त वेळ घेऊ नका, अजून बरेच सामने आपल्याला खेळवायचे आहेत. दोन्ही संघांना विनंती असेल तर नक्कीच. मात्र इथे गोलंदाज 4थ्या क्रमांकावरती
नक्कीच खूप चांगलं आयोजन आयोजकांच्या माध्यमातून आणि येणाऱ्या पुढच्या वर्षी याच्यापेक्षा अजून काहीतरी वेगळं या स्पर्धेमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. तर चौथ्या क्रमांकाचा गोलंदाज आतिश पाटील. एकंदरीत विचार केला 3 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या 37, येणारं समीकरण येणारे चेंडू 12 आणि 17 धावांची गरज. खूप चांगला क्रिकेट 2 फलंदाजाच्या माध्यमातून अक्षय केनी सलामीला आलेला फलंदाज अजूनही मैदानावरती आपला खेळ करतोय, षटकार चौकार दाखवतोय आपल्या संघासाठी. मात्र इथे आतिश पाटील चौथ्या क्रमांकाचा गोलंदाज आहे. पहिला चेंडू इथे फेकला होता संजय केनीसाठी हा चेंडू होता. मात्र इथे मोठा फटका मारायच्या नादामध्ये संजय केनी हा फलंदाज पूर्णपणे असफल ठरलाय. निर्धाव चेंडूची सांगता या गोलंदाजीची गरज आहे. जास्तीत जास्त निर्धाव चेंडू फेकणं खूप गरजेचं असेल गोलंदाजांना यावेळेस मैदानावरती. मात्र एकीकडे विचार केला तर फलंदाजांना देखील चांगली फलंदाजी करणं खूप गरजेचं असेल. मात्र इथे आतिश पाटील चांगली सुरुवात केली. पहिला चेंडू निर्धाव फेकला, त्यानंतर हा चेंडू इथे क्षेत्ररक्षक चेंडू उचलेल फेकेल तोपर्यंत मात्र इथे एक धाव कंप्लीट केले. मात्र इथे स्ट्राईक रोटेशन आपण पाहतोय. अक्षय किनीला जास्तीत जास्त स्ट्राईक देण्याचं काम संजय किनी हा फलंदाज करतोय. कारण अक्षय किनीचा आपण विचार केला तर खूप चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून अद्यापपर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव आली या चेंडूवरती. संघाची धावसंख्या 38 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले. समीकरण येणारे चेंडू 10 आणि 16 धावांची अजूनही गरज. खूप चांगला सामना आपल्याला इथे आपल्याला पाहायला मिळतोय. तर अक्षय किनीचा आपण विचार केला वैयक्तिक किलीचा तर अद्यापपर्यंत 11 चेंडूचा अद्यापपर्यंत खेळ केलाय आणि 25 धावा त्याच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप चांगलं योगदान त्याच्या माध्यमातून. लो फुल टॉस चेंडू मात्र इथे ज्या विकेटची गरज होती तो विकेट आतिश पाटील या गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. अक्षय केनी क्लीन बोल्ड हा दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज बाद होतोय. VC11 संघाचा एकूण धावसंख्या 38 वरती. येणारं समीकरण येणारे चेंडू 9 आणि 16 धावांची अजूनही गरज. आई माझी एकुली कुली गो, आई माझी एकुली कुली, आई माझी सर्वानु दाखली गो, सर्वानु दाखली, आई माझी सर्वानु दाखली गो, सर्वानु दाखली, आई माझी वाट कोणाची पाके गो, आई माझी वाट कोणाची पाके, आगे आगरी कोऱ्या. थँक्यू डीजे. तरी ते नवीन येणारा फलंदाज स्वतः संघाचा संघनायक दीपेश केनी उर्फ भाई. मात्र भाई आता मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल कशा प्रकारची फलंदाजी करेल. काहीतरी वेगळी रणनीती नक्कीच इथे आखत असताना मैदानावरती असं वाटलं होतं भाई केनी सलामीला येईल, परंतु इथे तसं चित्र आपल्याला पाहायला मिळालं नाही. भाई केनी आता मात्र चौथ्या क्रमांकावरती. 9 चेंडू मध्ये 16 धावांची गरज आहे VC11 संघाला. गोलंदाज आतिश पाटील खूप चांगली गोलंदाजी. मात्र ते चौथा चेंडू फेकेल. भाईसाठी हा चेंडू स्टेअर केलाय, सन्मान दिलाय चेंडूला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती एल चेंडू मात्र इथे जातोय. खूप मोठी चुकी केली आणि त्याचा परिणाम भोगावा लागतोय तो काल भैरव क्रिकेट संघ 11 संघाला. हा लॉंग ऑन रिझन मध्ये चौकार. कोण कानाने घालतोय हिरा, कोणी गल्ल्याने घालतोय हिरा, कोणी कानाने घालतोय हिरा, कोणी गळ्याने घालतोय हिरा, कोणी बोटाने घालतोय हिरा. मना नको तो कोहिनूर हिरा. थँक्यू डीजे. चला जास्त वेळ घेऊ नका. चौकार आला. क्षेत्ररक्षकानं केलेली चुकी त्याचा परिणाम इथे भोगावा लागतोय तो काल भैरव 11 संघाला. चौकाराला भाईच्या माध्यमातून एकूण धावसंख्या 42 धावा, 8 चेंडू आणि 12 धावांची अजूनही गरज. यावेळी मोठा फटका मारायचा प्रयत्न जरूर केला होता, मात्र बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. इथे निर्धाव चेंडूची सांगता होतोय. 42 धावा धावफलकावरती. येणारं समीकरण येणारे चेंडू 7 आणि 12 धावांची अजूनही गरज असेल मैदानावरती. मागच्या चेंडूवरती जर क्षेत्ररक्षकानं चुकी केली नसती तर समीकरण काहीतरी वेगळं पाहायला मिळालं असतं, परंतु तिथे चुकी केली आणि समीकरण आपण पाहतोय 7 चेंडू 12 धावांची गरज. इथे बिगित केलाय, मात्र इथे भाईनं भाईगिरी दाखवले. चेंडूला धुडकावून दिलंय सीमारेषे बाहेर. खूप मोठा फटका भाईच्या माध्यमातून हा षटकार.
थँक्यू डीजे, थँक्यू. चला जास्त वेळ घेऊ नका. यानंतरचा आपण सामना पाहणार आहोत. राकेश भुईर विपक्ष अर्जुन परदेशी या दोन संघांमध्ये, नक्कीच या दोन फलंदाजांमध्ये आपण पुढची लढत पाहणार आहोत. मात्र अद्याप जर आपण विचार केला तर 6 चेंडूचा अजूनही खेळ शिल्लक आहे. 6 धावांची अजूनही गरज आहे, ती म्हणजे विशी 11 संघाला. भाई केनीनं दाखवलेला खूप मोठा फटका, एकूण 48 धावा. तर नक्कीच आपण जर विचार केला तर 5व्या क्रमांकाचा गोलंदाज सुभाष मुंडकर, त्यांचे चिरंजीव दिवेश मुंडकर देखील त्या क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघामध्ये आम्ही पाहतोय. दिवेश आणि माझी काल भेट झाली होती. दिवेशला मी विचारलं होतं तुझा सामना कधी आहे, तो म्हटला होता माझा सामना पहिलाच आहे. आणि त्या सामन्यामध्ये मी विचारलं होतं कशा प्रकारचा खेळ करशील, तो म्हटला होता चांगला खेळ करीन, 100% देण्याचं काम करीन. परंतु त्याच्या वाटेला फलंदाजी आली नाही. जर आली असती तर काहीतरी नक्की त्याच्या माध्यमातून वेगळं योगदान आपल्याला पाहायला मिळालं असता. परंतु आता क्षेत्ररक्षण करत असताना दिवेश मुंडकर, 6 चेंडू 6 धावांची गरज. सुभाष मुंडकर अंतिम गोलंदाज, 5वा षटक. मात्र इथे क्रुज लाईन केल्याचा जरूर प्रयत्न, मात्र इथे कोणती धावसंख्या नसेल. सुरुवात केली. पहिला चेंडू इथे निर्धाव फेकलाय. संजय किनी हा फलंदाज मैदानावरती आपण पाहतोय. निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर, समीकरणामध्ये बदल. येणारे चेंडू 5 आणि 6 धावांची गरज. सुभाष मुंडकर या गोलंदाजामध्ये ती ताकद आहे, अनुभव आहे. मात्र त्या अनुभवाचा वापर आता मात्र करावा लागेल आपल्या संघासाठी. इथे चेंडूला ढकलून दिलाय. लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता आणि ते फलंदाज बाद होतोय. आतिश पाटीलनं पकडलेला जेल. संजय किनी हा फलंदाज बाद, एकूण 3रा गडी बाद होतोय. तो म्हणजेच विशी 11 संघाचा समीकरण असेल येणारे 4 चेंडू आणि 6 धावांची गरज. वडाला बदलाई फुलांचा झोला, त्यावर माऊली बसली. थँक्यू डीजे. ज्यावेळेस या अंतिम षटकाला सुरुवात झाली होती त्यावेळेस समीकरण होतं 6 चेंडू 6 धावांची गरज होती. मात्र अद्यापर्यंत आपण विचार केला सुभाष मुंडकरनं केलेली अप्रतिम गोलंदाजीची सुरुवात. पहिला चेंडू निर्धाव फेकला आणि त्यानंतर संजय किनी सारखा फलंदाज बाद करण्यामध्ये यश प्राप्त केलं. 2 चेंडू अद्यापर्यंत फेकले, त्यामध्ये कोणती धावसंख्या खर्च केलेली नाहीये. म्हणजे एकंदरीत विचार केला 4 चेंडू आणि 6 धावांची अजूनही गरज. खूप चांगला क्रिकेट दोन्ही संघाच्या माध्यमातून. मात्र इथे रोशन पाटील बाला स्वतः संघाचे संघनायक गोलंदाजाला काहीतरी कानमंत्र देत असताना आणि क्षेत्ररक्षणामध्ये थोडस बदल करत असताना. मात्र आता यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये रोशन पाटील आपल्याला पाहायला मिळेल. भाई केनी ऑन स्ट्राईक वरती असेल. खूप मोठी जिम्मेदारी असेल भाई केनी वरती. स्वतः संघाचा संघनायक आहे आणि संघनायकाची भूमिका इथे निभावी लागेल आणि ती भूमिका निभावत असताना मात्र इथे सामना संपवला. या चेंडूवरती षटकार दाखवलाय आणि आपल्या संघाला एक मोठा विजय प्राप्त करून दिलाय भाई केनी या फलंदाजांना. तर नक्कीच भाई केनीनं दाखवलेलं प्रतिम फलंदाजी. ज्यावेळेस 6 धावांची गरज होती आणि मोठा फटका दाखवला भाईनं आणि आपल्या संघाला एक चांगली जीत हासिल करून दिली. तर भाईसाठी एकूण 500 रुपयाचा पारितोषिक आलाय. त्यानंतर अक्षय केनीसाठी देखील 500 रुपयाचा पारितोषिक. तर नक्कीच विशी केनी 11 संघ हा सामना जिंकलाय आणि अक्षय केनी दर्पेश केनी यांच्या कॅन्टीन वरती विशी 11 संघाची जेवणाची